नमस्कार. स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नागपंचमीनिमित्त पुरणाचे दिंडे करणार आहोत. तर त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. तर ही आता छान भिजलेली आहे. तर ह्याला मी आता कुकरच्या डब्यामध्ये घालून 2 डब्यामध्ये घालणार आहे मी. कारण ही 3 वाट्या डाळ घेतलेली होती मी. तर ही छान अशी भिजलेली आहे. तर ही अर्धी आपण या डब्यामध्ये घातलेली आहे. तर मी ही स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती, त्यामुळे मी यातलं पाणी काढलेलं नाहीये. तर ह्यामध्ये आता आपल्याला अजून थोडं पाणी घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालणार आहे मी आणि थोडंसं तेल घालणार आहे. आणि आता आपल्याला ही कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे. तर आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता मीठ टाकणार आहे थोडंसं. त्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून. तर हे बघा, आपण सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा, आता आपल्याला याला असं थोडं वरतून तेल लावायचं आहे आणि हे पीठ एक 10-15 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे नरम होण्यासाठी. तर इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे. तर किती छान डाळ शिजलेली आहे बघा आपली. हे बघा. तर आता मी यातलं पाणी सगळं काढून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी सगळं, चाळणी ठेवलेली आहे मी भांड्यात एका आणि चाळणीवर अशी डाळ ओतलेली आहे. सॉरी. तर हे बघा, सगळं पाणी मी यातलं काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता ह्या पाण्याची आपण कटाची आमटी करणार आहोत. तर आता सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. तर डाळ आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि हा पावभाजीचा स्मॅशर आहे माझ्याकडे, तर त्याने मी अशी ही स्मॅश करून घेणार आहे डाळ. तर आता डाळ स्मॅश करून घेतलेली आहे मी. आता तुम्हाला जेवढं गोड लागेल तेवढं तुम्ही गूळ टाका. साखर पण टाकू शकता तुम्ही, पण मी इथे गूळ टाकणार आहे. आता ह्याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर गूळ यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण पुरण करायला घेऊयात. तर इथे पुरण करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता हे गूळ आणि आपण डाळ मिक्स करून घेतली, ह्यामध्ये टाकायचे आपल्याला. आणि हे छान असं आपल्याला पुरण शिजेपर्यंत, घट्ट होईपर्यंत आपल्याला हे ढवळत असं राहायचं आहे. आता यामध्ये आपण ही विलायची पावडर घेतलेली आहे मी 1 चमचाभर, ही टाकायची आहे यामध्ये. त्यानंतर सुंठ पावडर थोडीशी घेतलेली आहे. सुंठ पावडरने पुरणाला आपल्या छान चव येते. त्यानंतर जायफळ आहे इथे माझ्याकडे, तर हे मी किसून घालणार आहे. थोडंसंच घालायचं आहे आपल्याला. तर इथे जायफळ मी थोडंसं किसून घातलेलं आहे यामध्ये. आता हेही छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं पुरण बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे. तर इथे मी 1 चमचा यामध्ये तूप घालते. ह्यालाही छान ढवळून घ्यायचं. तर अजून एक 5 मिनिटे आपल्याला लागतील ते पूर्ण घट्ट होईपर्यंत. ते पुरण कसं झालंय, म्हणजे पुरण आपलं झालंय का नाही हे कसं ओळखायचं,
तर तुम्हाला मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. तर हे बघा आपलं पुरण आता घट्ट झालेलं आहे. तर ते ओळखायचं कसं, तर हा चमचा असा उभा राहिला पुरणामध्ये की आपण ओळखायचं की आपलं पुरण आता तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला हे मी गॅस बंद केलेला आहे. पूर्णपणे पुरण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अजून बारीक करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये, पाट्यावर किंवा पुरण यंत्र मिळतं तर त्याच्यामध्ये वाटू शकता. तर मी आता गार करून मिक्सरमध्ये थोडंसं हे फिरवून घेणार आहे. इथे मी मिक्सरमध्ये पुरण बारीक करून घेतलेलं आहे. तर हे बघा किती छान पुरण झालेलं आहे आपलं. तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर हे बाजूला ठेवूयात आपण. आता इथे पीठ मळून घेतलेलं आहे. ते छान असं सॉफ्ट झालेलं आहे. तर पुन्हा एकदा मी ह्याला मळून घेते. आता ह्याचे असे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत पिठाचे. हे बघा. तर आता याला सुकं पीठ लावायचं आहे. आणि याला असं लाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे पुरण केलंय ते पुरण यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने. आणि याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. आता मी असे सगळे बनवून घेणार आहे. हे बघा मी करून घेतलेले आहेत हे दिंडे. आता आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे. ह्या चाळणीमध्ये मी ठेवलेले आहेत. आता आपण शिजवून घेऊयात त्याला. तर आता दिंडे शिजवण्यासाठी इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये. तर पाणी उकळलेलं आहे आपलं. आता ह्यावर ही चाळणी ठेवून द्यायची आहे. आणि यावर आता एक ताट आपल्याला झाकून ठेवायचं असं. आणि 15 मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा 15 मिनटं झालेली आहे. तर आपले दिंडे छान असे शिजलेले आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. गॅस मी बंद करत आहे. तर हे बघा आपले पुरणाचे दिंडे तयार झालेले आहेत. मस्त असे गरमागरम दिंडे आपण तयार केलेले आहेत. तर मी एक तुम्हाला आता तोडूनही दाखवते. गरम आहे ते खूप. हे बघा किती छान झालेले आहेत. आता ह्यावर असं वरतून तुपाची धार सोडायची आपल्याला. हे बघा खूप छान लागतात हे तुपाबरोबर खायला. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.